होळी दहनाच्या पूर्वी 4 दिवस फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. या दिवसात आवळ्याच्या वृक्षावर भगवंत निवास करतात. म्हणून आवळ्याच्या वृक्षाखाली बसून भगवंताची पूजा, आवळ्याचे सेवन, आवळ्याच्या फळाचे दान देण्याचे महत्त्व आहे. त्रेतायुगात एके दिवशी मानधाता राजाने महर्षी वसिष्ठांना विनंती केली की, मुनिराज, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर कृपा करून मला असे व्रत सांगा की जे व्रत मी केल्याने माझे सर्व प्रकारे कल्याण होईल. महर्षी वसिष्ठ म्हणाले, राजा, तसे पाहिले तर सर्व व्रतविधी उत्तम आणि सर्व प्रकारचे कल्याण करणारे आहे, परंतु त्यामध्ये सर्वोत्तम व्रत म्हणजे आमलकी एकादशी व्रत आहे. ते फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येते. या व्रतामुळे सर्व पाप नष्ट होते. ते व्रत विधीपूर्वक करण्यामुळे 1000 गायी दान दिल्याने जेवढे पुण्य मिळते तेवढे पुण्य प्राप्ती होते. या संबंधात एक कथा मी आपल्याला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. पूर्वी विदिशा नावाची इंद्राच्या अमरावती नगरीच्या बरोबरीची वैभवसंपन्न नगरी होती. त्या नगरीत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र चारी वर्णाचे लोक बंधुभावाने सहकार्याने राहत होते. नगरीमध्ये सतत वेदघोष चाले. पापी, दुराचारी, नास्तिक असा एकही नगरवासी तेथे नव्हता. तेथे चित्ररथ नावाचा पुण्यशील, सर्वगुण संपन्न, धर्मशील, महापराक्रमी राजा राज्य करीत होता. तो स्वतः वेदशास्त्र निपुण तत्ववेत्ता होता. त्याचे आपल्या प्रजेवर अत्यंत प्रेम होते. रात्रंदिवस प्रजेच्या हिताचा तो विचार करी. मोठ्या श्रद्धेने विष्णुपूजन, प्रत्येक एकादशीचे व्रत करीत असे. अशाच प्रकारे काही महिन्यानंतर फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशीचा पर्व काळ आला. त्या दिवशी सर्व नगरवासी मोठ्या उत्साहाने राजासह नदीवर स्नान करून श्री विष्णूच्या मंदिरात गेले. तेथे त्यांनी सुवर्णकुंभ व आवळ्याचा वृक्ष स्थापन केला. श्री विष्णूसह आवळ्यांच्या वृक्ष यांची विधियुक्त पूजा केली व अन्न पाणी ग्रहण न करता विष्णू भगवानाची स्तुती केली व ते हरिकथा ऐकायला बसले. दिवसभर भजन, हरिकथा ऐकून सूर्यास्त झाल्यावर त्यांनी सर्वत्र दिवे लावले. रात्रभर हरिकीर्तन, भजन सुरू होते. सगळे मोठ्या भक्तिभावाने जागरण करीत होते. त्याच दिवशी एक पारधी वनात शिकारीला आला होता. तो अत्यंत दुराचारी, महाघातकी होता. आपल्या कुटुंबाचे पालनपोषणासाठी तो पशुपक्षाची शिकार करीत असे. दिवसभर वनात हिंडूनही त्याला एकही श्वापद मिळाले नाही. तो हिंडत हिंडत सूर्यास्ताच्या वेळी विदिशा नगरीजवळ आला. त्याला शिकार मिळाली नाही म्हणून घरी जाता आले नाही. त्यामुळे दिवसभर कडकडीत उपवास घडला. तहान भुकेने व्याकुळ होऊन एके ठिकाणी बसला. तोच त्याला विष्णू मंदिरातून हरिनामाच्या गजराचा घोष ऐकू आला. मंदिराच्या सर्व बाजूने दिव्याचा झगमगाटही दिसला. हा काय प्रकार असावा असा विचार करून पारधी ते जाणून घेण्यासाठी त्या मंदिराजवळ आला. विष्णू मंदिरातील ती पूजा, हरिकीर्तनात रंगलेले लोक पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्यांचे बघून तोही मंदिराच्या एका कोपऱ्यात रात्रभर हरिकीर्तन ऐकत बसून राहिला. प्रातःकाळी सर्वजण आपापल्या घरी गेले. पारधी आपल्या घरी आला. पारध्याच्या हातून फाल्गुन शुक्ल एकादशीचा उपवास, रात्रभर हरिकीर्तनाचे श्रवण, त्याच निमित्ताने जागरण झाले. त्याला शिकारीबद्दल तिटकारा वाटू लागला. सारखे हरिकीर्तन, नामस्मरण घ्यावे असे वाटू लागले. अशा अवस्थेत काही दिवसांनी तो मरण पावला. परंतु त्याच्याकडून नकळत घडलेल्या आमलकी एकादशीच्या पुण्यकर्मामुळे तो पुढच्या जन्मात जयंती नगरीच्या विदुरथ राजाच्या पोटी राजपुत्र वसुरथ म्हणून जन्माला आला आणि वडिलांच्या नंतर जयंती नगरीचा राजा झाला. राजपुत्र वसुरथ तारुण्यात आला. चतुरंग सेना व धनधान्याने समृद्ध अशा 10,000 गावांचे आधिपत्य करू लागला. सूर्यासारखा तेजस्वी, विष्णूप्रमाणे वीर होता. अतिशय धार्मिक, सत्यवादी, कर्मवीर, त्याचप्रमाणे विष्णुभक्त राजा झाला. त्याचे प्रजाजन त्याच्यासारखेच विष्णुभक्त होते. ते नियमितपणे एकादशी व्रत करीत असत. राजा हा त्यांचा आदर्श होता. एके दिवशी राजा वसुरथ आपल्या सैन्याला घेऊन मृगया करण्यासाठी वनात गेला. दैवयोगाने तो नगरीकडे जाण्याचा रस्ता चुकला. त्याचे सैन्य दुसऱ्या बाजूने त्याला शोधत होते. राजा भटकत भटकत एका पर्वताच्या गुहेपाशी आला. त्या गुहेतून रानटी लोकांची एक टोळी बाहेर आली. त्यांनी सर्व बाजूने राजाला घेरले व त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राचा मारा होऊ लागला. सर्वांनी राजावर एकदम हल्ला केला. तेव्हा राजा मूर्छित होऊन खाली पडला. त्या क्षणी त्याच्या शरीरातून एक दिव्य स्त्री उत्पन्न झाली. ती स्त्री अत्यंत सुंदर, तरुण, वस्त्रे आभूषणे यांनी अलंकृत होती. तिच्या हातात दिव्य शस्त्रास्त्रे होती. तिच्या भुवया रागाने वाकड्या झाल्या होत्या. डोळ्यातून रागाचा अग्नी बाहेर पडत होता. त्या दिव्य स्त्रीने राजाला मारणाऱ्या सर्व रानटी पुरुषांना यमसदनाला पाठवले. राजा शुद्धीवर आला. आजूबाजूला पाहिले तोपर्यंत ती स्त्री अंतर्धान पावली. राजाने विचार केला, माझ्यावर हल्ला करणाऱ्या एवढ्या रानटी टोळीला कोणी मारले?
आणि माझे रक्षण केले. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे राजा, या जगात भगवान विष्णूशिवाय तुला कोण सहाय्य करणार? हे ऐकून राजा सद्गतीत झाला. भगवंताचे आभार मानित त्याला प्रणाम करून तो आपल्या राजधानीला गेला. महर्षी वसिष्ठ म्हणाले, अशा प्रकारे आमलकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे. जी माणसे आमलकी एकादशी विधीपूर्वक करतात ती जीवनात सर्व कार्यात सफल होऊन अंती विष्णुपदाला प्राप्त होतात. फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात. रानावनात जाऊन आवळ्याच्या झाडापाशी हे व्रत करणे शहरातील लोकांना अशक्य आहे. रोजच्या प्रापंचिक दैनंदिन धावपळीच्या जीवनात ते त्रासाचे आहे. पण आवळीच्या वृक्षाची फांदी घरी आणून घरच्या घरी आवळा पूजन करून हे व्रत करावे. अशी ही फाल्गुन शुक्ल पक्षातील आमलकी एकादशी व्रतकथा संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.